महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडली। महाविकास आघाडीकडून शरद पवारांना उमेदवारी दिली गेली। महायुतीकडूनही 6 जणांना उमेदवारी मिळाली होती। या सर्वच्या सर्व जागा समन्वयाने बिनविरोध झाल्या। खरं तर शरद पवारांना बिनविरोध खासदार करण्यात भाजपचा सिंहाचा वाटा राहिला। राजकीय विरोध एकीकडे आणि समीकरणं एकीकडे अशी दुहेरी खेळी भाजपनं केली। आता शरद पवारांना बिनविरोध करून भाजपनं काय साधलं या चर्चा सुरू झाल्यात। काहींच्या मते शरद पवारांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवून भाजपनं बारामती व राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या दोन्ही जागा बिनविरोध मिळवल्यात। म्हणजे काय तर शरद पवारांचा पक्ष हा बारामती व राहुरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेईल असे डावपेच आखले गेलेत। राज्यात या चर्चा सुरू असतानाच नगर जिल्ह्यात वेगळ्याच बातम्या सुरू झाल्या। या बातम्या होत्या माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत। तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये येतील असं या बातम्यात छाती ठोकपणे सांगितलं जात होतं। अर्थात या बातम्या राहुरीतूनच पेरल्या गेल्या हे उघड होतं। आता खरंच तनपुरे भाजपमध्ये येतील का आणि आले तर त्याचा कुणाला फायदा होईल हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। महाराष्ट्राचं राजकारण सध्या सामान्यांना समजण्याच्या पलीकडे गेले। कधी काय होईल याचा काहीच नेम राहिलेला नाही। राज्यसभेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली। महाविकास आघाडीकडून शरद पवारांना संधी मिळाली। तब्बल 6 दशकांच्या राजकारणाचा अनुभव घेऊन शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार होणार आहेत। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात पवारांचे सगळ्यात कमी आमदार आहेत, तरीही त्यांना संधी मिळाली। या डावपेचा मागे भाजपचंच डोकं होतं असंही बोललं गेलं, कारण शरद पवार उमेदवार नसतील तर महायुती 7वा उमेदवार देईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगून टाकलं होतं। म्हणजेच काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला तर त्याविरोधात महायुती लढणार होती। फडणवीसांच्या याच धमकीला घाबरून महाविकास आघाडीनं अखेर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असं सांगितलं गेलं। अजित पवार गटात विलीन होण्याची भूमिका स्पष्ट करा आणि मगच शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ अशी अट काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाने घातल्याच्याही बातम्या आल्या। ती अट शरद पवारांनी मान्य केल्यानंतरच त्यांना पाठिंबा देण्यात आला। विलिनीकरणाचा मुद्दा आता संपला असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले। आता भाजपनं काय साधलं याच्याही चर्चा सुरू झाल्या। काही बातम्यांचा आधार घेतला तर शरद पवारांविरोधात 5वा उमेदवार न देण्याच्या बदल्यात भाजपनं शरद पवारांना पुन्हा केंद्रात पाठवून राज्यातील राजकारण सेफ केलंय। शिवाय भाजपनं बारामती व राहुरी विधानसभेची पोटनिवडणूकही बिनविरोध केली असंही काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आता यापैकी काय खरं आणि काय खोटं हे आगामी काही दिवसात समजेल, परंतु बारामतीत शरद पवार हे सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नाहीत हे मात्र पक्का समजलं जात आहे। शिवाय राहुरी पोटनिवडणूकही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी बिनविरोध करावी अशी पालकमंत्री विखेंसह भाजपचीही इच्छा आहे। राज्यात शरद पवारांसोबत भाजपचं तसं बोलणंही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। 4 दिवसांपूर्वी बुऱ्हाणनगरमध्ये भाजपचा संवाद मेळावा झाला। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांनीही अक्षय कर्डिले हेच राहुरीचे आमदार होतील असे ठामपणे सांगितले। अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा सुरू असताना व भाजप राज्य पातळीवर ही निवड बिनविरोध करण्याच्या तयारीत असताना राहुरीत वेगळ्याच बातम्या सुरू झाल्या। कर्डिलेंचे राजकीय विरोधक व राहुरीतील संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये येतील अशा चर्चा सुरू झाल्या। या बातम्यातील काही संदर्भ हे हास्यास्पद वाटले। काही बातम्यांमध्ये प्राजक्त तनपुरे हे काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिकेत दिसलेत, त्यामुळे ते भाजपच्या जवळ गेलेत असे संदर्भ लावण्यात आले। मुळात गेल्या 5 वर्षात राहुरी तालुक्यात जे काही धार्मिक ध्रुवीकरण झाले त्यात स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हेच कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून हिंदू समाजामागे राहिले। गुहा प्रकरण, उमरे प्रकरण, तिसगाव प्रकरण या सगळ्या प्रकरणात शरद पवार गट जेव्हा अलिप्तवादी राहिला तेव्हा स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंनीच प्रखर हिंदुत्व दाखवले। हा इतिहास आहे। राहुरी तालुक्यातील हिंदुत्ववादी विचारसरणी वाढत असताना भविष्याचा विचार करून तनपुरेंनीही गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्ववादी पंचा किंवा शाल घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय। परंतु तनपुरेंच्या हिंदुत्ववादी चेहऱ्याला फक्त काही महिने किंवा दिवस झालेत। त्याउलट कर्डिले पितापुत्र गेली कित्येक वर्षे प्रखर हिंदुत्व जपताना दिसलेत।
त्यामुळे तनपुरेंच्या भगव्या शालीचा किंवा पंचाचा संदर्भ देऊन ते भाजपात येतील अशा बातम्या हास्यास्पद वाटल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मते हिंदुत्ववादी नेता म्हणून नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी या बातम्या तनपुरे गटाकडून मुद्दामहून पेरल्या जात आहेत. तनपुरेंचं बेगडी हिंदुत्व राहुरी विधानसभेच्या कार्यक्षेत्रात सगळेच ओळखून आहेत, असाही थेट आरोप कर्डिलेंच्या कार्यकर्त्यांनी केलाय. शरद पवार राहुरीची निवडणूक बिनविरोध करतील या भीतीनंच तनपुरे भाजपच्या जवळ जात आहे, असाही आरोप भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे. परंतु स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विखे कुटुंब हे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली म्हणून त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनाच आमदार करतील, असंही कर्डिले समर्थकांचं म्हणणं आहे. आता यातील खरं काय आणि खोटं काय हे येत्या काही महिन्यात समजेलच. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.